संस्कृती आणि कलेचा भरभराट झालेला आपल्याला दिसून येतो। अगदी प्राचीन काळात विचार केला तर त्यावेळी सातवाहनांच्या राजधानीचे शहर असलेल्या प्रतिष्ठान म्हणजेच सध्याचे पैठण म्हणजेच गोदाकाठी एक नवीन संस्कृती निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते। हा परिसर नाथपंथीय, महानुभाव, वारकरी, सुफी संप्रदाय असे अनेक पंथ संप्रदायांचे केंद्र होते। मराठी भाषेतील काव्यग्रंथांपैकी एक असलेला ग्रंथ विवेक सिंधू मुकुंदराजांनी याच मराठवाड्यात लिहिला। महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी या परिसरात भ्रमंती करून गेल्याच्या खुणा आजही स्मृतीस्थळाच्या रूपाने मराठवाड्याने आपल्या जपल्या आहेत। ज्या संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला ते संत ज्ञानेश्वर पैठणीजवळील आपले गावचे। त्यांनी नेवासा येथे येऊन या ग्रंथाची रचना केली व जगाला भागवत धर्म दिला। त्याच भागवत धर्माची पताका घेऊन संत तुकाराम, संत नामदेव यांनी संपूर्ण देशभर या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला। समता, बंधुता, सहिष्णुता, भक्ती आणि मानवतेच्या वाटेवर चालणारा वारकरी संप्रदाय जगाला दिला। या परंपरेतील या परिसरातील संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, संत एकनाथ आणि शिऊरच्या संत बहिणाबाई यांचे कार्य या परिसराला समृद्ध करून गेले। संत एकनाथांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून आपल्या भारुडाच्या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश दिला। मराठवाड्याची भूमी ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची भूमी असल्यामुळे या भूमीने त्यांच्या परिवर्तनाचा विचाराचा वसा आजही कायम जपला आहे। अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय परिवर्तने या मराठवाड्याने पाहिली आहेत।